नमस्कार मित्रांनो. शपथविधी झालाय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतला. आज आमदारांचाही शपथविधी कार्यक्रम पार पडला. तर आता आपण बोलतोय ठाकरे गटाच्या भविष्याबद्दल आणि त्यांच्या असलेल्या ऑपॉर्च्युनिटी, ज्यांना भविष्यात काय काय संधी आहेत आणि ते कसा पुढं राजकारणात त्यांचा गट वाढू शकतात, या गोष्टींबद्दल आपण बोलतोय सिनारिओवरती. एकंदरीत बघितलं तर ठाकरे गट म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीनेच आता जो रिझल्ट लागलाय तो ऍक्सेप्ट करण्यास काही हरकत नाहीये. कारण जरी ईव्हीएमचा रोष असला, लोकांनी भरपूर काही हे केलेले असले, जोपर्यंत प्रूव्ह होत नाही, कारण शेवटी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे भारताच्या संस्था आहेत, गव्हर्नमेंट संस्था आहेत, इंडिपेंडंट बॉडी आहेत. काहीतरी निर्णय झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या थ्रू प्रोसेस निवडणुका झालेल्या आहेत. सो विश्वास दाखवणं आणि इतक्या वेळ दाखवणं उपयोगाचं नाही. आमदारकीचे आज जे विरोधक आहेत त्यांनी हे घेतलेलं नाही आहे, शपथविधी घेतलेला नाही आमदारकीचा आपल्या. सो भरपूर गोष्टी आहेत ज्या आज विधिमंडळात आपल्याला बघायला मिळाल्या. त्यानुसार आपण जर एकंदरीत त्याच्यावरती आजच्या याच्यावरती आढावा घेतला, दृष्टिक्षेप टाकला, तर विरोधी पक्ष नेताही बनणं अवघड आहे. कारण तेवढं मॅन्डेटरी 29 तरी जागा एका पक्षाला पाहिजे होत्या, त्या मिळालेल्या नाहीये विरोधी पक्षांना. सो कोण विरोधी पक्ष नेता होईल हे आता सर्वस्वी, म्हणजे विरोधी पक्ष नेता विधिमंडळात करायचा की नाही हे सर्वस्वी निर्णय राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचा आहे. राज्यपालांचा आहे आणि मुख्यमंत्र्यांची त्याला संमती पाहिजे. सो आपण बोलतोय ठाकरे गटाबद्दल, कारण ठाकरे गटांचं आता बघितलं 20 जागा त्यांनी जिंकलेल्या आहे या आमदारकीमध्ये. सो पुढे जाऊन त्यांना आता महाविकास आघाडी किती दिवस ते ठाकरे गट टिकतील महाविकास आघाडीमध्ये, यावरनं त्यांच्या फ्युचर ग्रोथ कशी होईल, जागा कशा वाढतील अत्याधिक, यावर डिपेंड करेल असं मला तरी सध्या वाटतं. कारण आत्ता विरोधी पक्षनेता त्यांनी जरी घेतला, कारण 20 जागा आहे त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये, तर पक्षवाढीसाठी त्यांना काम करावेच लागणार आहे. ठाकरे गट हा सर्वस्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, यांच्या विचारांचा आहे. तर त्यांच्या विचारांवरती चालणं हे त्यांना चालावंच लागणार आहे. कारण काँग्रेस आणि ठाकरे गट यांची थोडीशी काही पॉईंटवर मतभिन्नता आहे. राहुल गांधी यांना सावरकर असू द्या किंवा बाबरी मस्जिद, आता सपा समाजवादी पार्टी हेही आता महाविकास आघाडीतनं बाहेर पडतायत. सो ठाकरे गटाला स्वतःचा स्टँड घ्यावाच लागणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जसं हिंदूंसाठी घेतला, मराठी माणसांसाठी घेतला, तसं ठाकरे गटाला त्या मुद्द्यांवरती लढावंच लागणार आहे. ते लढले तरच त्यांच्या पुढे जागा बिल्ड होत जातील. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतनं बाहेर जरी पडले तरी काही आपल्याला शंका वाटायला नको, भविष्यात असंही होऊ शकतं. सो तुम्हाला काय वाटतंय, ठाकरे गटांच्याकडे काय स्कोप आहे की त्यांनी करून त्यांचा पक्षवाढ होईल, हे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नवनवीन विषय आपण घेऊन येत आहोत. धन्यवाद.